संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत, माध्यमांशी बोलतायत, थेट जातोय. पहा आम्ही काय म्हणतोय आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं ही त्यांचं एक धोरण होतं, योजना होती. जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत होते तरी शिवसेना संपवण्याचं फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले. चर्चेचे दुराळ घालत बसले शेवटपर्यंत 147 151 हा आकडा सोडून दिला. पण भारतीय जनता पक्षाला जेव्हा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हती तेव्हा गावागावामध्ये या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवलं, हिंदुत्ववादी मिरवलं. पार्ल्याच्या पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार की महाराष्ट्रात शिवसेना आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या बरोबर असतील तरच या देशामध्ये आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो. आणि म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आहे. हिंदुहृदय सम्राट महान हृदयाचे नेते त्यांनी सांगितलं की मतांची विभागणी नको, हिंदुत्वाच्या नावावरती आपण एकत्र काम केलं पाहिजे. बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये निवडणुका लढणार. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखाच्या नावाची एक लाट निर्माण झाली, शिवसेनेच्या नावाचे एक तुफान निर्माण झालं आणि आम्ही उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये 60 ते 65 जागा लढायचं आमचं नक्की होतं आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान 40 जागा निवडल्या या लाटेमध्ये लोकसभेत. आणि आमची तयारी सुरू असताना हे जेव्हा आम्ही जाहीर केलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे 10 जण अटलजींचा फोन आला आणि अटलजींनी बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब आप चुनाव लड़ रहे हो पूरे देश में और उससे भारतीय जनता पार्टी को नुकसान होगा, हिंदुत्व के वो बिखर गए और बीजेपी हार जाएगी, कांग्रेस को फायदा होगा। तो मैं आपसे विनंती करता हूँ कि आप कृपया आपको उम्मीदवार परत म्हणतो बाळासाहेब महान हृदयाचे माणूस त्यांनी परत आम्हाला सांगितलं की आपण निवडणुका ज्या राज्याबाहेर लढतो उमेदवार मागे घ्या. अटलजींचा फोन त्यांचं असं म्हणणं आहे आपण त्याचा सन्मान करा. राष्ट्रीय स्तरावरती आम्हीच होतो पण आम्ही यात त्याग केला प्रत्येक. पण 2014 साली एका जागेवर 72 तास चर्चा झाली. मी होतो त्याच्यावर. ओम माथुर तेव्हा त्यांचे प्रभारी होते. बरोबर. आणि आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्कीच सांगतो देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना वाढवण्याची विषयी चुकू नये या हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे तेव्हा युती कुठल्या संदर्भात करण्यासंदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती. पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम आला होता त्यानुसार युती दंगलीचे मोठ्या दंगलीचे मास्टर माइंड मी सरकारमध्येच असतो. सरकार कोणाचं आहे? तुम्ही जेव्हा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करताय आणि काही लोकांवरच्या घरांवरती बुलडोजर फिरवताय, त्यांनी भडकाव वक्तव्य केली किंवा त्याच्यामुळे दंगल भडकली, पण दंगलीची ठिणगी ज्यांनी टाकली ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत ना. तुम्ही जर निष्पक्ष राज्यकर्ते असाल, तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव सांगत असाल तर छत्रपतींनी प्रजेला त्रास देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनाही सोडलं नाही आणि सहकार्यांनाही सोडलं नाही. तुका शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका. तुमच्याच मंत्रिमंडळातले लोक आहेत जे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे. नुसतं चिखल उडवायच्या विरोधकांवरती
आणि छाछोगिरी करायची, आय रिपीट छाछोगिरी, बरं का, त्याला राज्यकरण म्हणत नाही. ठीक आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत फार चंचल असतं. मी वारंवार नेहमी सांगतो, बहुमत हे फार चंचल असतं. कधी सरकेल इकडे तिकडे, तेव्हा मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या. 5 वर्ष काही संधी नाही आता. असं कोण म्हणतं? मी फार सकारात्मक माणूस. मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस, शेवटचा माणूस आहे. कळलं का? साहेब मी फार सकारात्मक आहे. साहेब कुणाल सामंतराव तेजस सोबतचे फोटो काल विरोधकांनी टाकले. कोणाचे? माझे? आणि आपले. हो, आहेत ना. मी काय नाकारतो? आपल्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जवळीक त्यांचा आहे असंही आरोप आहे. मग त्यांच्या लोकांचे फोटो काढणं दाखवले. कुणाल कामरा हा अनेक वर्ष, त्याच्याने अनेक वर्ष, आता कुठे? कुणाल कामरा या क्षेत्रात नवीन आला तेव्हापासून त्यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा त्या काळातल्या मनमोहन सिंग असतील किंवा सोनिया गांधी असतील, त्यांच्या सुद्धा अशा प्रकारचे शो केलेले आहेत. आणि त्यांच्या